तडीपार इथल्या सरकारला आणि व्यवस्थेला साबळे आडनावाची लोक जरा जास्तच आवडतात। जो मराठ्यांच्या लेकी बाळींबद्दल अपशब्द वापरतो त्याला 300 पोलिसांचं संरक्षण, आणि जो हक्कासाठी लढतो त्याला तडीपार, ते बी 2 जिल्ह्यातून। ही आहे इथली व्यवस्था, ही आहे इथली सिस्टीम। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद आहे पोलिसांचं, पण त्यालाच हरताळ पासण्याचं काम काही राजकारण्यांचे कठपुतल्या करतायत। मुळातच तडीपार केलं म्हणजे विचार मरतो असं बिलकुल नाहीये। तडीपार केलं म्हणजे माणसाने केलेलं काम संपतं असं नाहीये। तडीपार केलं म्हणजे माणसाने उभा केलेली चळवळ संपते असं पण बिलकुल नाहीये। या तडीपारीच्या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करतो। मंगेशराव, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। आमच्या नरड दाबण्याची तुम्ही खिल्ली उडवली असेल, आमच्या पाठीमागे तुम्ही कधीच उभा राहिलेला नसताल, तरी पण आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत अगदी पहिल्यापासून। तुमचं आंदोलन असू द्या, तुमच्यावरती झालेली बेकायदेशीर अटक असू द्या, किंवा बेकायदेशीर आत्ताची तडीपारीची कारवाई, त्या प्रत्येक वेळेस आम्ही तुमचं समर्थनच केलंय आणि तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहण्याचं काम पण केलंय। पण ज्या वेळेस आमच्यावरती वेळ आली त्यावेळेस तुम्ही आमच्या आंदोलनाची खिल्ली उडवली तुम्हाला पण माहिती आहे। मला असंख्य फोन आले, असंख्य मेसेज येतात, कमेंट करतात लोक, साबळेंवरती बोला बोला। 100% बोलणार, का नाही बोलणार? इथल्या व्यवस्थेला मंगेश साबळे सारखे आवाज दाबायचेत, आवाज संपवून टाकायचेत, कारण की हे व्यवस्थेला प्रश्न विचारतायत। भलेही त्यांची भाषा थोडीशी संवैधानिक नसेलही, पण प्रश्न विचारण्याचा दम ते ठेवतात। तो दम जिरवण्याचं काम इथली व्यवस्था करते। अरे तुमचं ब्रीद काय? सदरक्षणाय खलनिग्रहणाय। आम्ही दृष्टांचा नाश करू आणि सज्जनांचं रक्षण करू, हे तुमचं ब्रीद आहे। जो व्यक्ती मराठा समाजाच्या मुलींबद्दल अगदी नीच भाष्य करतो त्या माणसाला इथलं सरकार 300 पोलिसांचा बंदोबस्त देतं। भारतीय संविधान मत मांडण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला देतं। आम्ही कायद्याच्या चौकटीमध्येच आजपर्यंत काम करत आलोत आणि आम्ही इथून पुढे पण राहणार। मंगेशराव, घाबरून जाऊ नका, तुमचा आवाज दाबल्याने आवाज दबणार नाही। आमच्यासारखे हजारो समाजातील युवक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत। मंगेश साबळेंवरती झालेल्या तडीपारीच्या कारवाईचा जाहीर निषेध करतो आणि राज्य सरकारला विनंती करतो, थोडा तरी विरोधक शिल्लक ठेवा। विरोधक तुमचा आरसा असतो। चोट्टे चोर सोडून संन्याशाला फाशी, अशी आहे भाजपची हुकुमशाही, हिटलरशाही। अरे काही 4-2 पोरं सत्ताधाऱ्याच्या चुकीच्या धोरणावर बोलत आहे, गोरगरिबांची बाजू मांडत आहे, बोलत आहे, तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे। या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचा सगळा बोगसपणा जनतेसमोर ते मांडत आहे। काल सरपंच मंगेश साबळेवर असेच खोटे गुन्हे दाखल केले, त्यांचं अकाउंट बंद पाडलं, त्यांना तडीपार केलं। जनतेमध्ये जो असंतोष आहे ना, त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही करतोय। लक्षात घ्या, एकाएकानं प्रत्येकाचे सगळ्यांचे अकाउंट असेच बंद होणार, तुमचा आवाज दाबला जाणार, तुमच्यावर गुन्हे दाखल होणार, तुमच्यावर खोटे आरोप होणार। एवढंच काय, तुमच्या मागे बाया लावून तुम्हाला बदनाम सुद्धा केलं जाणार। माझ्यावर पण असे अनेक प्रयोग झाले, असेच प्रकार झाले। का तर मी माझ्या जातीचं काम करतो, मनोज दादांची बाजू घेतो, सत्य बाजू मांडतो। भावांनो, सत्ताधारी त्यांच्या विरोधातला प्रत्येक आवाज दाबणार। तुम्हाला काय वाटतं की मंगेश साबळेंनी 4000 रुपयाची खंडणी मागितली असेल आणि म्हणून ही कारवाई झाली तडीपारीची? मी शिव्या देतो म्हणून माझ्यावर कारवाई झाली? नाही, कारण यांना विरोधी पक्षाची भीती नाही तर आमची आहे। विरोधी पक्षांना तवाच माना टाकल्या हो। तर काय सांगू, 90 साठी दिवसभर गांडी मागे फिरणारे लोक उसातल्या पैदाशी हे पुढे करून अशा आमच्यावर गुन्हे दाखल करून घेतल्या जातात। विरोधक म्हणतायत की ते स्टंटबाज आहे। अरे असेल ते स्टंटबाज, पण त्या स्टंटमुळे 4 लोकांचा फायदा तर होतो ना। बोलायला काय जातं बे, स्टंटमुळे मतदान पडत नसते, उलट अशा केसेस, लपडे, मनस्ताप, फुकटचा खर्च वाढतो। आणि मी तर कोणता स्टंट केला नाही ना, तरी बी काय कमी घोडे लागून नाही माझ्या मागे। आता लढाई रस्त्यावरची होणार आहे। शेतकरी परेशान आहे, मराठा परेशान आहे, ओबीसी परेशान आहे, दलित परेशान आहे, इथला विद्यार्थी परेशान आहे, अधिकारी पण परेशान आहे, संविधान धोक्यात आहे। भावांनो, 29 तारखेला अंतरवली सराटीमध्ये होणारं आंदोलन हे फक्त मराठ्यांचं नसणार आहे, तर सर्व राज्याचं असणार आहे। ग्रामपंचायतच्या मैदानाच्या बाजूला आपण नशा करत बसलोय का? एखाद्या दुकानदाराला पुढे
जाऊ द्या, मी सरपंच म्हणून काम करत असताना तुम्ही माझ्या कामावर तक्रार करा, मी भ्रष्टाचार केले म्हणून तक्रार करा, माझ्या एखाद्या कामामध्ये मी पैसे खाल्ले म्हणून तक्रार करा. मी दारू पितो, मी कोणाला मारतो, मी गुंडागिरी करतो, गावातली टोळी चालवतो, गावाची आणि ती सगळ्या लोकांना परेशान करते असं त्यांनी दाखवलंय. मी घालत नाही, पण अशा पद्धतीचा मला स्वाभिमानाला धक्का पोहोचेल, हे गुन्हे रेकॉर्डवर येतील आणि आयुष्यभर हा कलंक म्हणून मला जगावं लागेल, हे मला मान्य नाही. असे हजारो सामाजिक गुन्हे तयार करून मी मारायला जेलात जायला तयार आहे, पण असे चुकीचे गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार नाही. मला आंदोलन करतो म्हणून तडीपार केलं तर चालते, मला तुमच्यासाठी आवाज उचलला म्हणून तडीपार केलं तर चालते, पण मी चोर आहे, मी नशा करतो, मी लोकांच्या खिशातून पैसा काढून घेतो म्हणून मला तडीपार करत आहे. आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी आलेलो आहे, मी रडणारा कधीच नाही, मी रडणार आहे, पण या पद्धतीने जर मला मी आवाज उचलेन, समोर कोणी असला तरी मी आवाज उचलेन, इथे नका म्हणू शकता तरी मी आवाज उचलेन, कारण मी तुम्हाला शब्द दिलाय. मी लढेन, मी शांत बसणार नाही. ते दोन लोक कोण आहे मला माहित नाही, पण आज मला तुम्हाला विचारायचं आहे, मी कधी मी घाबरत नाही. मी 2 वर्ष काय 2 वर्ष तडीपार काय 2 वर्ष जेलात जायला तयार आहे, पण जेव्हापासून मी हा संघर्ष सुरू केलाय, मला सांगा कुठला सरपंच माईकवर ऑन रेकॉर्ड सांगतो की मी कोणाच्या 500 रुपयाला देखील हात लावलेला नाही, आणि आज अशा पद्धतीचे आरोप माझ्यावर लावण्यात येत आहे, हे मी सहन करणार नाही. मी लढणार आहे, पण मला आज तुमची गरज आहे की माझा स्वाभिमान टिकवण्यासाठी तुम्हाला माझा सपोर्ट करावा लागणार आहे, कारण हे डावपेच खूप मोठे आहेत. गृहमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापासून ही चाल सुरू आहे. आपला जरी माणूस असला अशा पद्धतीनं कुरघोड्या करणार असाल तर राजकारण हे चालू शकत नाही.